पूजा, ए पूजा, काय? अगं आवडतंय का नाही तुमचं? अहो आवडतंय ना, थांबा ना. पोरांचं करता करता लय वेळ गेला, काय करू? पूजाला जायचं का नाही? जायचंय ना. मग कधी उरकायचं? उरका लवकर. अहो उरकते ना. किती आता थोडं मला मेकअप करू दे ना थोडासा. आता वाजले किती? आवडते पटपट अहो. वाजले किती? जायचं कधी? पावसा पाण्याचं जाऊन येऊ लवकर. बरं. आवडते पटकन. मावशी, हम्म. बरी दिसते का साडी? हा छान झाली. छान हा दिसते ना. हा छान दिसते. तुमचा लय वेळ लागतो बाई, नटा फटा हे ते. अहो वर्षातून एकदा सण येतो ते पौर्णिमेचा. पूजाचा टाइम निघून मग- जातो. मग बाकीच्या मुली तर किती छान छान हे काढतात, फोटो काढतात, हे फोटो काढतात. काढा, सगळं करा, पण वेळेत पूजा करा ग. काय हो. मला पूजा ना वेळेत झाली पाहिजे. ताट करायचंय, तुम्ही मदत करा ना मला हा ताट चल करायला. चल बरोबर तास. छान दिसते का साडी? हा छान आली छान आली. छान वाटते ना. हा छान आली. चांगलाय कलर. एकच कमी फक्त गजरा पाहिजे होता. आता तू आधी सांगितलं असतं तर आणलं पण असतं. हा ना, माझ्या लक्षातच नाही आलं. तू कालच सांगायला पाहिजे, मावशी तिकडे गेला तर गजरा घेऊन या. हो ना. मग आणला. हा चला. हा पूजा स्टार्ट चला, करून घ्या. पूजेचं ताट करू आपण. हा काय घ्यायचं मग? हळदी कुंकू घ्यायचं. हम्म. गहू नाही तर मग हे तांदूळ गहू घेतलेत वटीला. आता हे हा वेड्याचं पान घ्यायचं, बरं. आंबा घ्यायचा, वस्त्रमाळ घ्यायची, ठीक आहे. तुपाचा दिवा घ्यायचा, हा. साखर घ्यायची, कापूर उदबत्त्या घ्यायच्या, बरं. पंचामृत किंवा दही घ्यायचं, बर तांब्याभर पाणी घ्यायचं. ठीक आहे. काय ओटीला गहू किंवा तांदूळ घ्यायचे, असतील आंबे तर ते 5 घ्यायचे. काय आणि हे सगळं वस्त्रमाळ करून घे हा, परत. करते मी हा आता. वस्त्रमाळ कर, दिव्याला वात घाल, बर तूप घाल त्याच्यात. काय चालते, मी सगळं करून ठेवते हा तोपर्यंत. आणि फक्त आहे ना ती तोपर्यंत. दोऱ्याची गुंडी घे. हा ते घेते मी. पूजे सामानात आले असन बघ. हो आणि वट्टीचं सामान सगळं, सगळं खारे खोबरं बदाम, ते 5 विडे असतात ना. हो, आणलेले आहेत. हा ते तसंच घे पुडी. बर आणि एक पीस घे. ठीक आहे. हा तुम्ही तोपर्यंत एक काम करा ना. हा माझ्या साईला तेवढे फक्त रेडी करा. हा मी तोपर्यंत ते करते, मग आपण सोबत जाऊ. हा चालेल. ओके? हा पटकन करून घ्या आधी हे हा. देवाचं. तांब्याभर पाणी घे बघ. हा हा हा, ठीक आहे. चल साई. आणते मी त्याच्यामध्ये. चल साई. पूजा हा? आता हे वाटी भरली ना. हा. पूजा झाली आता वडाची. हा. आता हे वाट्या भरल्यावर नाव घ्यायचे काय सगळ्यांनी. हा बर. किती गर्दी होती तिथे, नेमके पाऊस पण आला आपला. पाऊस आला म्हणून तिथं भरली नाही वटी. आता तिथं भरायची. काय हो आणि सगळ्यांनी नाव घ्यायचे बघा. ते जयश्री येते ना. जयश्री येईल ना, ती पण घेणार नाव. जयश्री, स्वाती, सगळ्या नाव घेतात. हो काय तोपर्यंत आपण ओटी भरून घेऊ. हा ओटी भरून घेऊ आणि मग नाव घ्या प्रत्येकाने. एकच दिवस असतो सणासुदी जायचं, असे तर रोज नवऱ्यांना आवून टावू करता. काय हा. घेते. आज सगळ्यांनी नाव घ्यायचे. बर. हा नावाचं काय असं आठवत नाही बरं का मावशी, पण घेते. वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास. वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास. संदीपरावांचं नाव घेते. सावित्रीच्या वटपौर्णिमेच्या साठी खास. नाव शिकायचे, जरा नाव शिकायचे. सणावाराला नाव घ्यायला नको का? हा असं रोज मस्त गळ्यात गळे घालून फिरता. काय हा? नाव असे सणावार नाव घ्यायला कधीतरी नको का? होतात ना, येत नाही त्यामुळे लवकर. घ्या आता तुम्ही नाव, आम्हाला शिकवा नाव थोडे. आता तुम्ही नाव घ्यायला पाहिजे का आम्ही? घ्या काकांचं आजकालच्या नाव छान. पोरींना नाव येत नाही. काय शिकू आम्ही पण नाव शिकू. बोला. काळी छान नाव आहे बरं का मावशी. काळी कपिली गाय उतरली कणाला. काळी कपिली गाय उतरली कणाला. श्रीमंतरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या सणाला. वा वा वा, छान मस्त. छान नाव घेतलं मावशी. आता आलं का नाही? छान. हो मग
अहो मावशी तिथं बायका एवढ्या एकाच एक छान नाव घेत होत्या, अर्ध्याचा फोटो काढण्यातच व्यस्त होत्या. मग मग 8 दिवसच आहे नटायचं खटायचं का ग? तुम्ही किती छान मेकअप करतात. आम्ही पण नेक्स्ट इयर आम्ही तसंच करू. वडाच्या झाडाला दोरा बांधू गोल गोल फिरू. कशासाठी? कशासाठी दोरं बांधायचं तुम्हाला? लग्न झालेल्या बायका करतात हे सगळं. तुम्ही कोणासाठी करणार? तुमच्यासाठी, मम्मी पप्पासाठी. प्रत्येक जन्माला आम्हाला हेच मम्मी पप्पा मिळू दे म्हणून आम्ही दोरा बांधणार आहे. अच्छा, त्याच्यामुळे बांधणार आहे का? हा. बरं, आपण काय करू, ह्यांना पुढच्या वर्षी घेऊन जाऊ. जाऊ पुढच्या वर्षी साडी घालायची, नथ घालायची, तुम्हाला पण मेकअप असं छान करायचा. छान मेकअप करू आम्ही हं? मेकअप करायचा काय छान खूप बरं छान. वाटलं असं ऐकून काय की तुम्हाला हेच मम्मी पप्पा पाहिजे म्हणून. पाहिजे ना? मेकअप करायचा आणि जायचं काय. वा वा वा. हा बरं, गुड छान. गर्ल. पूजा करायला जायचं ना, तो उपवास करायला लागतो. आम्ही कसा उपवास करतो? हा. 3 दिवसाचा उपवास धरावा लागतो दिवसभर. 3 दिवसाचा नाही, एकच दिवस करावा लागतो. सकाळपासून उपवास धरायचा, वडाला जाऊन आल्यापर्यंत येईपर्यंत उपवास करायचा. मी तर नाही करणार. मग मम्मी पप्पा नाही पाहिजे का? आता तर बोलली. मला नाही करायचं. हो मला पण करायचं. खिचडी खाऊन नाही, हा उपाशी राहून उपवास असतो. पूजा करायला जायचं, तोपर्यंत काही खायचं नाही. ठीक आहे. हा नुसता चहा दूध काय असेल ते घ्यायचं. हा, हो. ओके. हा आणि मग सगळी तयारी करायची, मेकअप करायचा आणि मग पूजेला जायचं. हो. तिथं सगळ्यांनी मिळून पूजा करायची. लेकिन तुमचे फ्रेंड आम्हाला हसते ना. नाही मग त्यांना तेच सांगायचं ना. त्यांना सांगू ना आपण, आम्हाला प्रत्येक जन्मात हेच मम्मी पप्पा पाहिजे म्हणून आलो आम्ही. त्यांनी आजी हे काय करते तू? हे आज वटसावित्रीची पौर्णिमा आहे काय. वटसावित्रीच्या पौर्णिमेला ज्येष्ठ महिन्यात वटसावित्री ही पौर्णिमा असते बरोबर. त्या पौर्णिमेला वटसावित्रीची आपण जाऊन वडाची पूजा करायला लागते सवासणींनी काय. सवासणींनी वटसावित्रीची जाऊन पूजा करायला लागते. सत्यवानासाठी सावित्रीने 3 दिवस उपवास केला होता काय. त्याचे प्राण खूप संकटात होते काय. तर सत्यवानाने सावित्रीने वडाच्या झाडाखाली जंगलात होते ते, आणि ते तिथं जिथं सत्यवान होता ना पडलेला, तिथं वडाचं झाड होतं. मग सावित्रीने काय केलं, वडाच्या झाडाची पूजा केली सत्यवानाला जीव वाचावा म्हणून. मग वटसावित्रीने पूजा केल्यानंतर सत्यवानाचा जीव वाचला काय. नंतर तिचा सत्यवान कोण होता? सावित्रीचा नवरा बरोबर. कोण होता? हा सावित्रीचा नवरा. मग तिने वडाच्या झाडाखाली पूजा केली की सत्यवानाचा जीव वाचू दे, माझं सौभाग्य वाचू दे. मग ते वडाच्या झाडाखाली प्रार्थना केल्यावर मग त्यांचे प्राण परत आले. मग त्या दिवसापासून वटसावित्रीची पूजा करतात. आणि पूजा कधी असते? ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीची दरवर्षी पौर्णिमा येते. नाही वटसावित्रीची वटपौर्णिमा येते. वटपौर्णिमा काय येतं? वटपौर्णिमा. त्या दिवशी ही पूजा सवासणींनी करायची. ओटी भरायची सवासणींची काय. वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची, त्याला पंचामृत व्हायचं, त्याला हळदी कुंकू व्हायचं, आंबा खड नारळ ओटी पूर्ण असे जाऊन तिथं ओटी भरायची. नंतर 5 सवासणींच्या ओट्या भरायच्या, वडाला दोरा गुंडाळायचा, 7 जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना करायची. नंतर बायांच्या ओट्या भरायच्या सगळ्या, हळदी कुंकू लावून एक एक आंबा द्यायचा. आता आम्ही 2च आहे, पण आम्ही तिथं पूजेला गेलो होतो ना. आम्ही खाली पूजेला गेलो ना आम्ही वडाच्या. तिथं आम्ही तिथं पूजा केली. नंतर तिथं ओट्या भरल्या सगळ्यांच्या, नमस्कार केला, दोरा बांधला. मग आम्ही देवाला असं म्हणावं लागतं, म्हणजे आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण वडदेवाकडे आपण प्रार्थना करतो. त्याचं आयुष्य मोठं आयुष्य होऊ दे, त्यांना आयुष्य वाढू दे, त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे, 7 जन्मोजन्मी हाच
पती मिळू दे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची असती. म्हणून आपण प्रत्येक वर्षी काय करतो, वडाला जातो, द- वडाची ज्येष्ठ पूजा महिन्यात करतो. वट पौर्णिमा त्या कळलं? दिवशी पौर्णिमा करायची काय. मावशी, आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कसं झालंय, झाडच उरलेली नाहीये. की बायकांना आपल्या महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा सण आहे मराठी लोकांचा, तर झाडच उरले नाहीयेत. म्हणजे अक्षरशः काही बायका रांगोळी काढतात वड्याची आणि त्याचीच पूजा करतात. नाही आता खरं तर कसं आहे, आता जसं हे जग बदलतंय तसं सगळं बदलत चाललंय. दुसरी गोष्ट कसं आहे, आता ज्या अवेलेबल ज्या ठिकाणी जिथं जे काय मिळेल ते साध्य करायला लागतं. सण तर साजरा करावाच लागतो. बरोबर ही आहे. पहिली गोष्ट. दुसरं कसं आहे, कुणी जॉबला जातं, कुणी कुठं जातं, कुणी प्रत्येकाचे अनेक प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे जे जसं सापडेल तसं ते करतात. खरं तर त्याचा मान कसा आहे, की ज्या झाडाला वटवृक्षाला पारंब्या पारंब्या आहेत, आहेत. पारंब्या आहेत ती पूजा साध्य होती. पण आता काही लोक फांद्या नेतात, काही रांगोळी काढतात, काही तुळशीत लावतात, कुणी कुंडीत लावून करतं. आता जसं असेल तसं ते करायलाच सण लागतंय, पण साजरे करतात. करतात. मेन म्हणजे असं झालेलं आहे आता, आपल्या लहान मुलांना हे सण समारंभ कशा आहेत हेच पाहायला मिळत नाही. जसे पहिले व्हायचे तसे आता होत नाहीये. तसे होत नाही त्याचं कारण आहे, कारण आज घरचे जे संस्कार असतात मुलांना. आता तू आई आहे, मी आई आहे, मी जे काय करल, तुला मुलगी आहे, मला मुलगी, जे काय आपण करू काय ते मुलांनी जर पाहिलं, आपण जे सण साजरे करतो त्यांना जर ही माहिती दिली आपण, की हे आता हे त्यांनी विचारलं आपल्याला, आता तुम्ही कुठं चालले आज पूजेला, मग आपण सांगितलं हे वड आहे, ह्या वडाच्या झाडाची पूजा आहे आज. आज आपल्याला वटच्या सावित्रीची पौर्णिमा आहे आज, मग ते आपल्याला वडाची पूजा करायला लागते. बरोबर. त्याच्यामुळे मग तर त्यांना माहित होईल तर ना. माहिती होतं. तर बरोबर. आज आज आपण ही गोष्ट त्यांना सांगितली तर पुढच्या वड सावित्रीला त्यांना ती आठवण येईल ना, बरोबर. की जीवा गेल्या वर्षी लहानपणी मम्मी आम्ही असं आई तू सांगितलं किंवा म्हणजे आजकाल असं झालंय इंग्लिश मीडियम स्कूलला सुट्ट्या नाहीये. हो, त्यावेळेस आपण हा सण साजरा करतो, मुलांना पाहायला भेटत नाही. भेट नाही ज्यावेळेस ना. आमच्या वेळेस आम्ही मराठी शाळेत होतो, हो, त्यावेळेस लहानपणी मम्मी सोबत जायचं, ते आंबे गोळा करायचे, पूजा पाहायचो आम्ही हो. कशी होती कशी नाही ते. आजकाल मुलांना ते काय बघायला आजकाल भेटत नाही ना. मुलांना मी आता हे तुम्ही इंग्लिश शाळेत घातलं मुलांना, बरोबर, ही पहिली. आता इंग्लिश आता जसं जग बदलल तसं ते शिक्षण पण झालंच पाहिजे. बरोबर. त्याप्रमाणे पूर्वी कसं मराठी मीडियमच्या शाळा होत्या, सगळे उठण ते मराठी मीडियमला संस्थेच्या शाळेत किंवा म्हणा जिल्हा परिषदच्या शाळेत. पूर्वी शाळाच नव्हत्या इंग्लिश, कदाचित कितीतरी 100त 5 शाळा असायच्या बरोबर. पूर्वी. महाराष्ट्रीयन सण काय आहेत हे त्यांना महाराष्ट्राचे सणच कळत नाही कळतच नाहीत म्हणून. आता क्रिसमस म्हणा, तुम्ही इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत, क्रिसमस म्हणलं तर त्यांना लगेच कळतं. लगेच कळत. कारण का, की त्यांना सुट्ट्या असतात क्रिसमसला. सेलिब्रेशन सेलिब्रेशन होतं दर प्रत्येक शाळेत मुलांच्या स्कूलमध्ये. मग ते हॅपी न्यू इयर ह्याचं. आणि सगळ्यात महत्वाचं, आता प्रत्येक जण महागाई एवढी वाढल्यामुळं मम्मी पप्पा सगळे जॉब करतायत, त्याच्यामुळं आजकालच्या म्हणजे एवढे बिझी लाईफ झाली तर लोकांना वेळच नाही. न्यू इयर म्हणलं की त्यांना लगेच तेच कळतं. म्हणजे क्रिसमस पासून तर न्यू इयर पर्यंत सुट्ट्या असतात त्यांना. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना ते न्यू इयर कळतो, क्रिसमस कळतो, ह्याच्या सुट्ट्या आहेत आपल्याला ते कळतं. त्याच्यानंतर आपले महाराष्ट्रीयन सण पाडवा. पाडवा म्हणजे आपलं नवीन वर्ष पाडव्यापासून लागतं. तसं इंग्रजी वर्ष कसं न्यू इयर पासून लागतं, जानेवारी महिन्यापासून. हा सुद्धा फरक मुलांना आजकाल कळत नाही. कारण काय, नवीन वर्ष लागलं आपण म्हणतो पाडव्यापासून आपलं दुसरं वर्ष चालू झालं, आणि न्यू इयर पासून हे 1 जानेवारी पासून न्यू इयर चालू होतं. मग जास्त मुलांना, आजच्या मुलांना, आजच्या पिढीला न्यू इयर माहितीये. करेक्ट. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे पाडव्यापासून नवीन वर्ष लागतं हे मुलांना माहित नाही आजकाल. म्हणजे हे सगळं सांगणं हे पालकांचं कर्तव्य. आपल्या मराठी लोकांचं काम आहे. आपले मराठी सण, प्रत्येक मराठी घरात, महिने प्रत्येक सगळं कुटुंबात पालकांनी प्रत्येकाने आपल्या मुलांना आपली जी भारतीय संस्कृती ती सांगायला पाहिजे. काय उद्या त्या आपण जर त्यांना सांगितलं नाही, शिकवलं नाही, किंवा हे असं काही केलंच नाही, आपण त्यांच्या बरोबर संवाद केला नाही, तर पुढे चालून ते म्हणजे पुढच्या त्यांच्या पिढीमध्ये उद्या त्यांची पिढी चालू होणार आहे, त्यांच्या पिढीमध्ये हे संस्कार सगळे विसरणार ते. आणि ते जे नवीन न्यू इयर, क्रिसमस हे असंच करत काय. म्हणजे आताच बघा ना, आता आमच्या मुलींनी पाहिलं की आम्ही वडाला जातोय, कशी पूजा करतोय, काय काय केलं, तर त्याच्यातून त्यांना शिकायला भेटतं. की विचारलंय त्यांनी की काय असतं, कसं असतं. तर प्रत्येक आईने आपल्या मुलीला किंवा मुलाला दोघांनाही वटपौर्णिमेला घेऊन जायला हवं.
मुलगा असला तरी त्याला दाखवायला हवं की आपले सण काय आहेत, कशासाठी करतोय, आणि म्हणजे सगळी माहिती दिली तर त्यांनाही पुढे या पिढीचे आपले सण समारंभ पुढची सगळे पिढी साजरे केले जातील आणि त्यांनाही परिपूर्ण पूर्ण माहिती असेल या गोष्टींची. नाहीतर आजकाल काय झाले या धकाधकीच्या आयुष्यामध्ये सण सगळे संपून म्हणजे माहितीच नाही की काय करायचं. अर्ध्या लोकांनी तर करणं सोडूनच दिलेलं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी आपल्या लहान मुलांना, मुलींना आपले सण समारंभ साजरे कसे करायचे हे हम्म. नक्की सांगा. पुढची आणि पिढी जागृत करा. हा, पुढची पिढी जागृत करा. आज अगदी तुम्ही बरोबर. सांगितलं तर पुढची पिढी जागृत होईल. बरोबर. नाही तर ना 100 पैकी 80% लोक तर सगळं विसरतच चाललेत. बरोबर. काय का दगदगीचं जीवन आहे सगळं. आपलं काम आहेत, ऑफिस आहे, जॉब आहे, प्रत्येकाचे प्रत्येकाला प्रॉब्लेम काही ना आहे. काही पण प्रॉब्लेम संस्कृती आहे. विसरून जमत नाही. बरोबर. संस्कृती विसरून जमत नाही. असं आहे. देवधर्म हे सगळं केलंच पाहिजे आणि हे केलं तरच प्रत्येकाच्या कुटुंबाला, प्रत्येकाच्या ह्याला तोच आधार असतो आणि तेच सगळे संस्कार मुलांनाही लागतात आपल्या. बरोबर. तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला करा. विसरू नका. धन्यवाद.